सध्या इंडियामध्ये डेमोक्रेसी आहे, पण 2026 मध्ये जगात 43 देश असे आहेत ज्यांच्याकडे अजूनही राजाराणी आहेत. पण असं का? त्यांना अजूनही राजेशाही का हवी आहे? चला आजची मिस्ट्री सोडूयात. थांबा, आधी फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण नंबर 1, परंपरा आणि ओळख. यूके मध्ये रॉयल फॅमिली म्हणजे त्यांचा सोल आहे. हजारो वर्षांची परंपरा, क्राऊन, ज्वेल्स, त्यांचे पॅलेस हे त्यांचं हेरिटेज आहे. जपानमध्ये एम्पायरचं राज होऊन 2600 पेक्षा अधिक काळापासून आहे, म्हणजे रामायणाच्या काळापासून. आणि त्या लोकांना हे सोडायचं नाही, कारण त्यांचा तो गर्व आहे. कारण नंबर 2, नॅशनल युनिटी. बघा ना, पॉलिटिशियन्स येतात, भांडतात, जातात, पण राजा राणी परमनंटली सिम्बॉल्स आहेत देशाचे. थायलंडमध्ये तर राजा सगळ्या रिलिजन्स आणि कम्युनिटीजला एकत्र ठेवतो. स्पेनमध्ये तर खूप वेगवेगळे रिलिजन्स आहेत, पण राजा हा त्यांचा कॉमन पॉइंट आहे. तो सगळ्यांना एकत्र बांधून ठेवतो. कारण नंबर 3, इन्कम सोर्स. यूकेला दरवर्षी रॉयल फॅमिलीजमुळे $1.8 बिलियन फायदा होतो. तो कसा? टुरिझममुळे. दरवर्षी लाखो लोक येतात यांची राजेशाही बघायला. स्वीडन, डेन्मार्क, नेदरलँड सगळीकडे हेच चित्र आहे. एक बोनस पॉईंट म्हणजे सॉफ्ट पॉवर. जर राजा राणी फिरायला गेले दुसऱ्या देशात, तर ते फक्त फिरत नाही, तर बिझनेस ड्रेस आणि इंटरनॅशनल रिलेशनचा देखील विचार करतात. जर राणीने एखादा ड्रेस घेतलाच तर तो ब्रँड व्हायरल, म्हणजे इनडायरेक्ट मार्केटिंग झाली ना. तर मित्रांनो, राजेशाही ठेवण्यामागची कारणं: ग्लोबल इन्फ्लुएन्स, परंपरा, ओळख, नॅशनल युनिटी आणि इकॉनॉमिकल फायदे. छान स्ट्रॅटेजी आहे ना? मला कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला राजेशाही आवडते का?